मी राहुल शामराव धांडे। आज आपण एक ज्वलंत विषयावर चर्चा करणार आहोत। तो ज्वलंत विषय म्हणजे सोयाबीन पिकाचे घसरलेले भाव, कापूस पिकाचे घसरलेले भाव। आज आपण बघतो की आज जो शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनला भाव मिळत आहे, त्या भावामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही आहे। अशा परिस्थितीत शेतकरी कसा जगणार, हा मोठा ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे। आणि ह्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपली सरकार कोणती पावले उचलत आहे याची कुठलंही आपल्याला स्पष्टीकरण सरकारकडून मिळत नाही आहे। त्यामुळे माझ्या शेतकरी बळीराजांनी रस्त्यावर येऊन त्यांच्या हक्कासाठी, त्यांनी घाम गाळून पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी रस्त्यावर येणे गरजेचे आहे। आणि त्यांनी एक मागणी करायला पाहिजे शेतकऱ्यांनी की आपल्या पिकाला, कापूस पिकाला किमान 10,000 भाव मिळाला पाहिजे आणि सोयाबीन पिकाला किमान 8,000 भाव तरी मिळाला पाहिजे। ही मागणी जोपर्यंत शेतकऱ्यांची मान्य होणार नाही तोपर्यंत शेतकरी रस्त्यावरून हटणार नाही। या भूमिकेवर शेतकरी ठाम असायला हवा। धन्यवाद।